श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे दुर्गाष्टमी आणि उद्याच्या दिवशी माता दुर्गाची विधिविधानपूर्वक पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदते. त्याचबरोबर उद्या बुधवारसुद्धा आहे. बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित आणि जर आपण बुधवारी गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा केली, सेवा केली, आराधना केली तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची संकट राहत नाही. आणि अष्टमी तिथी महादेवांना अतिशय प्रिय आहे. आणि उद्याच्या दिवशी आपल्याला शिवमहापुराणातला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचे. आपल्याला 5 दिवे इथे दान करायचे, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जेवढी पण संकट आहेत, जेवढी पण अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होणार आहेत आणि साक्षात महादेव कृपाने आपल्या आयुष्याचं सोनंच होणार आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. श्रीमद भागवत गीतेनुसार भगवान कृष्णांचा सर्वात प्रिय महिना हा मार्गशीर्ष महिना मानला जातो. खुद्द भगवान श्रीकृष्णांनी या महिन्याचे वर्णन केलेले आहे. या महिन्यात श्रीकृष्णाच्या केशव रूपाची पूजा केली जाते आणि ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची नित्यनेमे पूजा केली जाते, सेवा केली जाते, त्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते. दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेची पूजा केली जाते आणि दुर्गा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे. आणि जो पण भक्त जे आहे दुर्गा देवीची विधिविधानपूर्वक पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्या भक्ताला त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते. हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे, कारण प्रदोष काळ जो आहे तो महादेवांना अतिशय प्रिय आहे. आणि प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळायच्या 1.5 तास अगोदर आणि 1.5 तास नंतरची वेळ, म्हणजे साधारण तुम्ही 5:30 वाजल्यापासून 8 वाजायच्या आतपर्यंत हा उपाय करू शकतात. तर ह्या उपायाकरता आपल्याला 5 दिवे लागणार. तुम्ही मातीचे दिवे घेऊ शकतात किंवा कणकेचे दिवे घेऊ शकतात. तुम्हाला कणकेचे दिवे कसे बनवायचे नाही माहिती असेल तर थोडक्यात सांगून देते. कणकेला आपल्याला घट्ट मळायचं आहे, त्याच्यामध्ये मीठ किंवा हळद आपल्याला काहीही घालायचं नाही, फक्त कणकेला घट्ट मळायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लांब वात टाकायची आहे. दिव्याची जी वात आहे ती आपल्याला लांब घ्यायची आहे आणि त्यामध्ये जे आपल्याला गाईचं तूपच वापरायचं आहे. कारण जो पण उपाय आपण धन प्राप्ती करता, लक्ष्मी प्राप्ती करता किंवा मनोकामना पूर्ण करण्याकरता करतो त्याच्यामध्ये जे गाईचं तूपच वापरलं जातं. असे 5 दिवे जे आहेत आपल्याला तयार करायचे आहेत. सगळ्यात पहिला दिवा आपल्या देवघरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, कारण देवघरामध्ये आपल्या देवांचा वास असतो, म्हणून सगळ्यात पहिला दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. दुसरा दिवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण पाण्याचा साठा ठेवतो तिथे प्रज्वलित करायचं आहे, कारण असं म्हटलं जातं जिथे आपण पाण्याचा साठा ठेवतो तिथे आपल्या पितरांचा वास असतो. त्याचबरोबर जे अन्नपूर्णा मातेचा सुद्धा वास असतो आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या सेवेला विशेष महत्त्व आहे. ह्या संबंधित सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये आहे. जर तुम्ही नाही पाहिलं असेल तर चॅनलला व्हिजिट करा आणि आवर्जून पहा. अत्यंत प्रभावी असा उपाय मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे. तिसरा दिवा आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर, मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, कारण जर आपण संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपण दिवा प्रज्वलित केला तर त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. चौथा दिवा आपल्याला बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे. तुमच्याजवळ बेलाचं झाड असेल तर तिथे लावा. जर बेलाचं झाड नसेल तर शमीच्या झाडाखाली लावला तरीही चालणार आहे किंवा पिंपळाच्या झाडाखाली लावला तरीही चालणार आहे. आणि 5वा आणि शेवटचा दिवा जो आहे आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगाच्या खाली जागा असते, वरती नाही लावायचं, शिवलिंगाच्या खाली जागा असते, तिथे आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि जेव्हा आपण शिव मंदिरामध्ये जाणार तर घरनं जे आहे 1 लोटा तुम्हाला पाणी घेऊन जायचं आहे. महादेवांवर 1 धारेने जे आपल्याला शिवलिंगावर जे आहे पाणी अर्पण करायचं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा शिव महापुराणातला बीज मंत्र आहे, त्याचा तुम्हाला निरंतर जप करायचा आहे.
आणि पाणी अर्पण करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि 7 वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. म्हणजे कोणत्या इच्छेकरता आपण हा उपाय करता, जी पण तुमची इच्छा असेल, जर नोकरीविषयी असेल तर तसं बोलायचं, धनाविषयी असेल तर तसं बोलायचं आहे, किंवा इतर जी पण तुमची समस्या असेल ती महादेवांना सांगायची. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे, शिव महापुराणातला हा उपाय आहे. आणि जर तुम्ही हा उपाय केला तर साक्षात महादेव तुमच्या आयुष्यामध्ये जेवढे पण संकट आहेत, विघ्न आहेत, अडचणी आहेत, त्या सगळ्या दूर करणार आहेत. फक्त कोणताही उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा फायदा कित्येक पटीने जास्त हा मिळणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.